यंदा पाऊस कमी झाल्याने महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झाले। धरणात असलेल्या पाणी साठ्याची देखील पातळी खालावत आहे। अशाच प्रकारे मांजरा धरणातील पाणी पातळी देखील कमी होत असल्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। धरणात असलेला पाणीसाठा देखील खालावत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शहरांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात होत असल्याचं चित्र देखील आतापासून पाहण्यास मिळत आहे। हीच परिस्थिती बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण मांजरा धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आले। गेल्या 4 दिवसांपूर्वी 10% असणारा पाणीसाठा आजच्या घडीला 9.51% आला असून अवघ्या 4 दिवसात तब्बल 0.49% पाणीसाठा कमी झाला आहे। त्यामुळे उन्हाळा आता कुठं सुरू झाला असून एप्रिल आणि मे महिन्यात बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या लातूरला पिण्यासाठीही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। या काळात मिरजहून चक्क रेल्वेने पाणी पुरवण्यात आलं। राज्याच्या इतिहासात दुष्काळग्रस्त भागाला रेल्वेने पाणी देण्याची ही पहिलीच वेळ होती। लातूरला 2016 मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला। मिरज येथून दररोज 25 लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी पाठवण्यात आलं। रेल्वेच्या टँकरने तब्बल 111 फेऱ्यांमधून 25,95,00,000 लिटर पाण्याचा पुरवठा केला। लातूरकरांना आपण सामाजिक भावनेने पाणी देत आहोत, त्याचा कसलाही मोबदला आम्ही मागणार नाही, असं रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं। नंतर मात्र रेल्वेने लातूर महापालिकेला 9 कोटींच्या थकीत बिलाची मागणी करणारं पत्र पाठवलं होतं। आता पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे। दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात 60% भरलेले सोलापुरातील उजनी धरण सध्या उणे 28% पर्यंत आले असून धरणात सध्या मृत साठ्यातील 49 TMC पाणी शिल्लक आहे, पण त्यात जवळपास 18 ते 19 TMC गाळ असून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधानुसार पूर्ण पाणी उपसा करता येत नाही। दुसरीकडे उजनी धरणावर अनेक गावांसह शहरांचा व MIDCचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार हे निश्चित मानले जात आहे। दरम्यान शहरी भागातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळी कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात 24 एप्रिलपर्यंत 5% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील मान्सूनपूर्व कामासाठी 5% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 55% इतकाच पाणीसाठा आहे। त्यामुळे आता खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणे आणि इतर पाणीसाठ्यात मिळून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे। पाऊस कधी सुरू होईल याची शाश्वती नाही, त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे। मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होतो। सध्या धरणात मागच्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे। पाणी वाचवले तर पावसाळ्यापर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज आहे। तसेच पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजावण्यात येणार आहे।